तुझ्याची कंपनी आहे, एवढी मोठी इंटरनॅशनल कंपनी आहे का तुझे? माझा तो तुला झोडत काढायला पाहिजे म्हणजे तुम्ही खोटं बोलता आल्या इथं. सरकार त्या ग्रामीण भागातल्या लोकांना घेऊन येतात, त्याची लूट करतात आल्या. तिची आजी मरून गेली, तिला कुठल्या पद्धतीची सुट्टी दिली नाही. हे कोणती कंपनी होते? काय काम काय बे? काम नाही, धंदा नाही. 3 महिन्यापासून त्या पोरेने नुसतं फोन लावासाठी नाही इकडे टाकलं. माझं नाव गौरी शंकर. गौरी शंकर. तुझी पोस्ट काय? मी काम करतो. काम म्हणजे कायचं काम करते? ऑफिस बॉय आहे का तू? ऑफिस मध्ये काम करतो. म्हणजे आमच्या फोन लावला तू? प्रोडक्ट म्हणजे तू आता फोन कोणाला लावला? ब्रांच सर आहे. ब्रांच कोणते? ब्रांच मॅनेजर आहे. कुठले? इथलेच आहे. तू कुठं राहते? इकडेच राहते. ते मीटिंगला गेले. कोणत्या मीटिंगला? मीटिंग होते सर. या पूर्वी कोणाचे याच्या अकाउंटवर किती 10,000 कोण मारले? 10,000 आम्ही पण यांच्या हातामध्ये. मी पण 10,000 देते यांच्या हातामध्ये. काय काम काय बे? काम नाही, धंदा नाही. 3 महिन्यापासून त्या पोरेने नुसतं फोन लावासाठी नाही इकडे टाकलं. तिची आजी मरून गेली, तिला कुठल्या पद्धतीची सुट्टी दिली नाही. हे कोणती कंपनी होते? हा, ग्रामीण भागातल्या लोकांना घेऊन येत आहे ना इथं हे करत आहे. प्रोडक्ट दाखव कसं आहे. प्रोडक्ट वगैरे काहीच नाही ना. तुम्हाला माहित होतं का काही इथं प्रोडक्ट आहे बा म्हणून? कधी सांगण्यात आलं होतं? पहिल्यांदाच सांगत आहे ना? तू नको, मी विचारतो ना. आम्हाला अप्रोच सेंटरच्या नावाखाली मंदिरामध्ये नेत होते आणि जो आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट आहे तिथे फोन करून दुसऱ्यांना या ऑफिस बद्दल इन्फॉर्मेशन द्यायला सांगितलं होते. इन्फॉर्मेशन देताना तुम्हाला काय सांगेल म्हणजे कोण काय बोलण्यासाठी लावत होते? असं म्हणत होते की मी माझ्या म्हणजे पहिले आपला जॉब क्ल्यू द्यायचा स्वतःचा की मी इथं काम करत आहे. या लाईफ टाईम सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे, लाईफ टाईम परमनंट आहे आणि तो गव्हर्नमेंट कडून आहे असं सांगत होते. आणि इकडं लाईफ टाईम परमनंट आहे म्हणून सांगत होते आणि असं सांगत आणि म्हणत होते की तुम्ही असं सांगा त्यांना. आणि त्यांना जर आणि म्हणत होते की 2 फॉर्म निघले आहेत या कंपनीमध्ये, त्या जागा खाली आहे, तुम्हाला फॉर्म भरायचं आहे का असं म्हणून आम्हाला म्हणत होते. आणि मग आता ते खाली पिली राहतात त्यांना तर असं वाटते की आपल्याला एवढा पगार 18,000 रुपये पगार सांगते, 18, 15, 16, 17 असे सांगते. आणि त्यांना 15, 16, 17 आता घरी बसून काही काम नाही ना. आता तिथं गेल्यावर असं सांगते काही ऑफलाईन ऑनलाईनचं काम आहे, तिथं गेल्यावर महिनाभरात 15,000 रुपये भेटतात असे म्हणतात. मग आपल्यालाही वाटते ना असं काम करावं म्हणून त्यांनी असं म्हणलं की आम्ही म्हटलं की आम्ही जातो असे म्हटलं. आम्ही आलो इथं आणि मग सगळ्यांना विचारलं इथं काम काय आहे काय नाही. तर त्यांनी म्हटलं काही नाही, फक्त ऑनलाईन ऑफलाईनचं काम आहे इथं म्हटलं. मग आम्ही ऑफिसमध्ये आल्यावर काहीच नाही. सगळेजण का इथं इंटरव्ह्यू घेतात आणि सगळं हे सांगतात ऑफिस बद्दल असं आहे तसं आहे म्हणून. मग आम्ही इंटरव्ह्यू इथं घेतात. इंटरव्ह्यू झाल्यानंतर रूमवर नेतात. रूमवरून 2-4 दिवसानंतर 2-4 दिवस असेच एन्जॉय करायला मोज मस्ती करायला लावतात इकडे तिकडे. म्हणजे त्यांना याच्या बदल्यात पहिले माहित नाही झाला पाहिजे असे करायला लावतात. मग कोणी गणेश वाटकर कोण आहे बरोबर? ट्रेनिंगला गेले असतात त्यांना तुम्ही बोलले आता. सर आम्हाला नाही काही आमचे जे पैसे भरले होते ना आम्ही ते पैसे वापस पाहिजे. आमच्या मुलींचे कपडे आणि डॉक्युमेंट्स आम्हाला वापस पाहिजे. मला एक सांग, तो इथं ऑफिस बॉय आहे, तुला पगार किती आहे? थोडा येतं मला ऑफिस पगार नाही आहे. आमचं इन्स्टॉल बेस काम करतो आम्ही. पगार कुठे येतच राहते मी. कुठला मी नागपूरचा. नागपूरचा.
काही 40,000 पगार आहे म्हणे तू थोडा पहिला पगार 40,000 सांगितला ना तो पहचान का है बोल रहा ये कंपनी की इसके पहिले मेरे को कंप्लेंट आई है समजला ना माझा तो तुला तर झोडक काढायला पाहिजे म्हणजे तुम्ही खोटं बोलता आल्या इथं सरकार त्या ग्रामीण भागातल्या लोकांना घेऊन येतात त्याची लूट करतात आल्या इथं काम नाही धंदा नाही 3 महिने काम करून 3 रुपये त्या लोकांना दिले नाही अशी कोणती कंपनी नाही का मी इथून तिथून गेली सर तिला वडील नाही मी आई आहे एकटीच माझीच काळजी घेते तिला नाही माहित आहे का मी इथं अशी दवाखान्यामध्ये कोणती कंपनी राहते आजी मरून जाते ना सुट्टी देत नाही अशी कोणती कंपनी राहते नाही याला स्टॅम्प नाही कुठल्या गोष्टीचा हे नाही आणि मी ऍडमिशन साठी बोलवली सर कॉलेजमध्ये मुलीला टाकासाठी गजानोऱ्याला तर कशाला कॉलेज करायला लागते म्हणे, शिकून का भेटते म्हणे सालवटकर बोलव लवकर आणि त्या रीतीच का मॅडमला बोलायला असं डोक्यात कारण ती ते आहे ना आमच्या मुलींना बहुतच दबावाखाली ठेवते कृतिका आणि खुशबू त्यांनी आम्हाला इथं सांगितलं आम्ही लावलं. कशाची कंपनी खरा मालक कोण आहे? खरा मालक कोण आहे याचा? खरा मालक कोण आहे? कंपनी कशाची आहे? प्रोडक्ट बेस कोणते बेस कोणते प्रोडक्ट कुठं आहे? यायनी तर काय म्हणताय आम्हाला कोणते प्रोडक्ट नाही दिले म्हणताय प्रोडक्ट आम्हाला काहीच सांगितलं नाही. ते चालले गेले सर न सांगता चालले गेले कुठं गेले ते? संघात sign केलं म्हणून तुम्ही अप्लिकेशन नाही दिले तुम्ही असं दिलं असं तर दाखवा मला मॅडम मी यांना जबरदस्ती घेऊन गेलेलं आहे application. जाण्याचं application आणि दिलं पाहिजे. मॅडम तुमच्या मॅडमला बोलवा ना तुम्ही आम्ही 12 वाजेपासून बोलत आहोत तिथं मॅडमला बोलवा तुम्हाला थोडंसं तेच म्हटलं की तुमचे जे प्रोसेस आहे लागली चार्जेस ते आम्ही परत करून टाकू दादा मी असंच बोलत आहे दुसरं काहीच नाही आणि आले तर त्या दिवशीच आम्ही सांगतो की कंपनी प्रोडक्ट बेस एक ग्राहक सेलिंग कंपनी आहे पूर्ण क्लिअर करतात तुम्हाला सांगितलं दादा एक मिनिट तुम्ही ज्या फॉर्मवर भरलं ताई इनका फॉर्म बोलो अरे तुम्ही कोणती प्रोडक्ट विकले या 3 महिन्यामध्ये किंवा इतक्या नाही दिवसामध्ये विकले. तर पैसे कसे देणार आम्ही दादा प्रोडक्ट सेलिंगचं काम आहे ना आमचं कुठे तुमचे प्रोडक्ट बरं निकाला ना प्रोडक्ट लावा ना प्रोडक्ट आयुर्वेदिक गव्हर्नमेंट जॉब आहे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे म्हणून सांगण्यात येते एक मिनिट दादा फॉर्म आहे यांचं अरे काय तुम्हाला काय सांगण्यात येते आम्हाला सांगण्यात येते की सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे परमनंट आहे ते ऑनलाईन ऑप्शनचं समजलं ना तू असं ज्योतीतले लोक तू असेच आणले होते ज्योतीतला तो पोरगा त्याला भारीचा पोरगा त्याला सोडत नव्हते आता मागच्या वेळेस मी आउट ऑफ स्टेशन होतो पण आता पोरीचा विषय आला म्हणून मला यावं लागलं आणि त्या मॅडमला बोलवा म्हणतात त्या मॅडमला बोलवतच नाही सर ती मुलगी हे अशी कोणती कंपनी राहते हा? कुठे आमच्या मुलींवर दबाव टाकत तिच्या दबावाखाली आमच्यासोबत तरी सुद्धा बोलत नाही त्यांनी. बोलून घेऊ त्या सगळ्यांना बोलवू एक मिनिट फोन करा. एक जॉब घे म्हणलं मला पहिले चल एक मिनिट फोन करा. या निघा. चला बाहेर आम्ही येतो चिंता नको करू जा येतो आम्ही बॅगमध्ये काय रे त्याचीच बॅग होती आम्हाला आमचे पैसे परत मिळाले त्याबद्दल आम्ही सरांचे आभार मानतो. या नाव काय ग सुप्रिया धंद्रे. सुप्रिया धंद्रे आणि तुझं वय किती 17 वर्ष या मुलीचं वय फक्त 17 वर्ष आहे आणि हिला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे म्हणून हिला फसवण्यात आलं मला 18,000 मिळण्याबद्दल आभार आहे. 18,000 रुपये मिळण्याबद्दल धन्यवाद.